सांगोल्याच्या नूतन सभापती पूनम इंगवले यांचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते विशेष सत्कार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही केला नूतन सभापतींचा सत्कार. सांगोल्याच्या मिनी मंत्रालयाला राज्याच्या मंत्रालयातून निधीची कमतरता भासू देणार नाही. सांगोला पंचायत समितीवरील शेकापची 55 वर्षाची सत्ता उलटून लावत भारतीय जनता पक्षाने पूनम इंगवले यांना सभापती पदाची संधी दिली. सांगोल्यात प्रथमच भाजपच्या सभापती झाल्यानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी मुंबई येथे नूतन सभापती पूनम इंगवले यांचा विशेष सत्कार केला. यावेळी सांगोल्यात ऑपरेशन लोटस यशस्वी करणारे राज्याचे ग्रामविकास मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, भाजप नेते बाळासाहेब एरंडे, प्रशांत वल्लेकर, सुदर्शन इंगवले आदी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नूतन सभापती पूनम इंगवले यांना शुभेच्छा देताना पंचायत समिती म्हणजे ग्रामीण विकासाचे एक सक्षम साधन आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब, गरजू आणि उपेक्षित घटकांना न्याय देण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी राज्याकडून लागेल ती मदत पुरवण्यात येईल असा शब्दही यावेळी फडणवीस यांनी सांगोलकरांना दिला आहे. देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सांगोला पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवल्याबद्दल नूतन सभापती पूनम इंगवले, शिवसेनेचे उपसभापती अजय सरगर तसेच सांगोला पंचायत समितीचे सर्व सदस्य यांचा आणि ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या विश्वासास पात्र राहून आगामी काळात सांगोल्याच्या मिनी मंत्रालयाला राज्याच्या मंत्रालयातून निधीची कमतरता भासू देणार नाही असं अभिवचन यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी दिलं. त्याचबरोबर यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनीही नूतन सभापती पूनम इंगवले यांचा सत्कार करून सांगोला तालुक्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी निधीची कमतरता भासू देणार नाही असा विश्वास दिलाय. सांगोला पंचायत समितीच्या राजकीय इतिहासात अपवादात्मक परिस्थिती सोडली तर स्थापनेपासून शेतकरी कामगार पक्षानं पंचायत समितीवर एक हाती सत्ता राखली होती. मात्र यंदा प्रथमच सोलापूरचे लोकप्रिय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला तालुक्यात ऑपरेशन लोटस राबवत माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांना दोन मित्रांना एकत्रित आणत सांगोला पंचायत समितीवर भाजप महायुतीचा झेंडा फडकविला आहे. धन्यवाद. प्रतिनिधी रविराज शेटे, CBS न्यूज मराठी, सांगोला.